प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ति अंगले यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन आहे 14 ऑगस्ट 2026, शुक्रवार। तो आरोग्य देतो। परमेश्वर त्याला आजारपणाची सवयीवर आधार देईल। त्यांची रागेसयेवर तू त्याला पूर्णपणे सवारशील। स्तोत्र 41:3 बायबलमध्ये अनेक प्रकारचे सैन्याचा उल्लेख आढळतो। एलिया थकून व निराश होऊन बाकली पडला होता। योना देवाची इच्छेचे पालन न करता उलट दिशेने पळून जात असताना जहाजात गाढ झोपला होता। नंतर तो प्रभूवर रागावून एका बेलाखाली बसला। सिमसोन कायम सुखाची मोहत वेश्याचे कुशीत पडला होता। अनेक जण वेगवेगळ्या कारणांनी सय्येवर पडले, परंतु एक विशिष्ट सय्या आपले विशेष लक्ष वेधून घेते। ती म्हणजे बेथेस्दा तलावाजवळील रोग्यांची सय्या। तिथे 38 वर्षापासून आजारी असलेला एक मनुष्य पडून होता। त्याने सर्व आशा सोडून दिली होती। तलावाचे पाणी टळले की इतर अनेक जण बरे होत असत, पण त्याला पाण्यात उतरविण्यासाठी कोणीही नव्हते। अशा वेळी पवित्र शास्त्रातील हे वचन पूर्ण झाले, परमेश्वर त्याला आजारपणाच्या सय्येवर आधार देईल। स्तोत्र 41:3 दयाळू येशू ख्रिस्त बेथेस्दा तलावाजवळ आला। त्या माणसाकडे करुणेने पाहून त्याने विचारले, तुला बरे यायचे आहे काय? योहान 5:6 नंतर तो म्हणाला, उठ, आपली सय्या उचल आणि चालू लाग। योहान 5:8 बायबल सांगते, आणि लगेच तो मनुष्य बरा झाला। त्याने आपली सय्या उचलली आणि चालू लागला। योहान 5:9 उन्हाच्या कडक तापात उभे राहिल्यावरच सावलीचे महत्त्व कळते, असे म्हणतात। त्याचप्रमाणे प्रभूने दिलेल्या उत्तम आरोग्याची हिंमत आपण अनेकदा ओळखत नाही। त्याबद्दल आपण त्यांचे आभारही मानत नाही। बहुतेक वेळा जेव्हा आपण आजारपणाच्या सय्येवर पडतो, तेव्हाच आरोग्य किती मौल्यवान देणगी आहे हे आपल्याला जाणवते। जेव्हा आजार येतो तेव्हा विश्वासाने प्रभूला हाक मारा। तो पृथ्वीवरील सर्व वेदापेक्षा श्रेष्ठ महान वैद्य आहे। तो विचारतो, बघा, मी सर्वदा देवाची परमेश्वर आहे, माझ्यासाठी काही कठीण आहे काय? यिर्मया 32:27 दावीद आजारी असताना काही जण त्यांचे मृत्यूची वाट पाहत होते। आजारपणाचे काळात काही लोक अविश्वासाची व निराशाची वचन बोलून तुमचा धीर खचवू शकतात। काही जण त्याच वेळी घरातील वाद किंवा वारसाची गोष्टी काढू शकतात, परंतु तुम्ही विश्वासाने असे म्हणा, मी मरणार नाही, जर जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन। स्तोत्र 118:17 देवासमोर असा निर्धार करा, प्रभू, जर तू तुम्हाला अधिक आयुष्य दिलेस तर मी तुझा साक्षीदार होईन। मी विश्वासूपणे तुझी सेवा करीन आणि तुझ्या पवित्र नावाचा गौरव करीन। असा अंतःकरणाचा प्रभू नक्कीच सन्मान करील। तो तुमचे आयुष्य वाढविल, आजारपणाची सय्येचे आरोग्य आणि पुनरुत्थानापेक्षा स्थानी रूपांतर करील आणि तुम्हाला नवे चैतन्य, सामर्थ्य व उत्तम आरोग्य देईल। पुढील म्हणण्यासाठी वचन, जो जीवनावर प्रेम करतो आणि चांगले दिवस पाहू इच्छितो, त्याने आपल्या जिभेला वाईट बोलण्यापासून व आपल्या ओठांना कपट बोलण्यापासून आढळावे। त्याने वाईटापासून दूर राहून चांगले करावे, संधीची शोध घ्यावे आणि तिचा पाठपुरावा करावा। पहिले पत्र 3:10-11 आजचे बायबल वाचन सकाळी स्तोत्रसंहिता 91:90 संध्याकाळी रोमकारस 14 धन्यवाद।